वेलकम टू क्रोचेट बाय कल्पना. आज आपण बाल गणेश कसा करायचा ते बघणार आहोत. सुरुवातीला आपण पिंक यार्न घेतली आहे आणि मॅजिक रिंग करायची आहे. मॅजिक रिंगमध्ये 6 सिंगल क्रोशे करायचे आहे. तुमच्या आवडीचा कलर तुम्ही घेऊ शकता. पिंकच्या ऐवजी रेड, दुसरा कोणता पण. 6 सिंगल क्रोशे झाल्यानंतर सेकंड राऊंडला स्लिप स्टिच करून एक चेन घ्यायची आहे आणि सेकंड राऊंड स्टार्ट करायचा आहे. सेकंड राऊंडला प्रत्येक स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशे असे करायचे आहे आपल्याला. म्हणजे 12 सिंगल क्रोशे करायचे सेकंड राऊंडला. मॅजिक रिंगचा थ्रेड चांगला ओढून घ्यायचा आहे, टाईट करायचा आहे आणि 12 सिंगल क्रोशे करायचे आहे. प्रत्येक स्टिचवर 2 सिंगल क्रोशे असे. क्लोज करायचा हा राऊंड आणि एक चेन घ्यायची. प्रत्येक राऊंडच्या वेळेस स्लिप स्टिच करून एक चेन घ्यायची क्लोज करते वेळेस. राऊंड ते थर्ड राऊंड चालू झाला आहे आणि त्यामध्ये एक सिंगल क्रोशे एक इन्क्रीज करायचा आहे. एक सिंगल क्रोशे केल्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये 2 सिंगल क्रोशे घ्यायचे. असं करून हे तिसरा राऊंड पण संपलेला आहे. त्यामध्ये टोटल 18 सिंगल क्रोशे होतील. आता राऊंड 4 चालू आहे. त्यामध्ये 2 सिंगल क्रोशे झाल्यानंतर एक इन्क्रीज नेक्स्ट याच्यामध्ये इन्क्रीज करायचं आहे. ह्यामध्ये राऊंड कंप्लीट झाल्यावर 24 सिंगल क्रोशे होतील. 2 सिंगल क्रोशे केल्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये एकाच याच्यामध्ये 2 सिंगल क्रोशे करायचे, त्याला इन्क्रीज म्हणतात. ते पूर्ण राऊंड मी कंप्लीट करून घेते. आता स्लिप स्टिच करून राऊंड क्लोज करायचा. 5व्या राऊंडला सेम इन्क्रीज नाही करायचे आहे, फक्त 24 सिंगल क्रोशे करायचे आहे. सेम जे आहे तसेच सिंगल क्रोशे करायचे आहे, इन्क्रीज न करता. ट्वेंटी 24 सिंगल क्रोशे आहे तसेच सेम करायचे आणि 5 जसे केले आपण तसेच 8 राऊंडपर्यंत आपल्याला 24 सिंगल क्रोशेच करायचे आहे, इन्क्रीज न करता सेम याच्यामध्ये. असं हे 8 राऊंड कंप्लीट झाले आहे आणि हे असं आकार तयार झाला आहे. आता आपल्याला अँड चेंज करायची आहे. स्किन कलरची नाही तर ऑफ व्हाईट असा यूज करू शकता तुम्ही. हा बॉडीचा कलर आहे त्यामुळे ऑफ व्हाईट नाही तर स्किन कलर यूज करा. R9ला सेम 24 सिंगल क्रोशेच करायचे आहे यामध्ये पण. ऑल ओव्हर सिंगल क्रोशे करणार आहोत. ऑल ओव्हर सिंगल क्रोशे करायचे आहे. 2.5 mm मी हुक घेतलेला आहे आणि ॲक्रेलिक यार्न आहे हे. राऊंड क्लोज होत आलेला आहे.
क्लोज करायचा राऊंड आणि एक चेन घ्यायची आहे. आता डिक्रीज करायचं आहे आपल्याला. दोन सिंगल क्रोशे केल्यानंतर एक डिक्रीज करायचं आहे. म्हणजे दोन याच्यामधून हुक आपले काढायचे आणि एकच स्टिच करायचा त्याचं, म्हणजे ते एक स्टिच कमी होतं. असं हे बघा, दोन याच्यामधून घ्यायचे आणि एकच स्टिच करायचं त्याचं, म्हणजे ते स्टिच एक डिक्रीज होऊन जातं. दोन सिंगल क्रोशे करायचे आणि तिसऱ्या आणि चौथ्या सिंगल क्रोशेला तसं दोन्ही मिळून एकच स्टिच करायचं. असं डिक्रीज होईल ते. टोटल 18 सिंगल क्रोशे होतात डिक्रीज केल्यानंतर. अगोदर आपले 24 होते, आता 18 होतील. अकरा आणि 12 सेम 18 सिंगल क्रोशे करायचे आहे. राऊंड 11 आणि राऊंड 12ला सेम 18 सिंगल क्रोशे करायचे. नो इनक्रीज आणि नो डिक्रीज. कॉटन भरून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता अकरा आणि 12 राऊंड कंप्लीट झालेला आहे. आता 13 राऊंड स्टार्ट करतोय. 13 राऊंडला 1 सिंगल क्रोशे 1 डिक्रीज. आणखी कमी होतील स्टिचेस. एक सिंगल क्रोशे केल्यानंतर नेक्स्ट याला डिक्रीज करायचं आहे आपल्याला. 2 स्टिचचं एकच स्टिच करायचं. असे मिळून टोटल 12 होतील स्टिचेस सिंगल क्रोशे. 13 राऊंड संपल्यानंतर 12 सिंगल क्रोशे व्हायला पाहिजे, म्हणजे काउंट बरोबर यायला पाहिजे 12 सिंगल क्रोशे. एक सिंगल क्रोशे आणि एक डिक्रीज असं करायचं. डिक्रीज कसं करायचं ते तुम्हाला समजले असेल. दोन स्टिचमधून हुक काढून एक स्टिच करायचं त्याचं. क्लोज करायचा हा राऊंड, स्लीप स्टिच आणि एक चेन. असं दिसतं आहे आता. आता 14 राऊंड चालू करतोय आपण. 14 राऊंडला परत इन्क्रीज करायचं आहे आता. 2 सिंगल क्रोशे प्रत्येक याच्यामध्ये. ह्या राऊंडला 12 झाले होते, आता 14 याला इन्क्रीज करून 24 होतील. प्रत्येक याच्यात 2 सिंगल क्रोशे.
वाढवायची आहे आता. वरचा पार्ट हेडचा पार्ट तयार होतो आहे, त्यामुळे आता इन्क्रीज करून मोठी साईज करायची आहे. प्रत्येक याच्यामध्ये 2 सिंगल क्रोशे. टोटल याचे 24 यायला पाहिजे. चौदा राऊंड कंप्लीट झाला आहे. 15 राऊंड स्टार्ट करते आहे. यामध्ये 1 सिंगल क्रोशे आणि 1 इन्क्रीज. 1 सिंगल क्रोशे केल्यानंतर नेक्स्ट याच्यात इन्क्रीज करायचं आहे. सेम याच्यात 2 सिंगल क्रोशे करायचे आहे. असे ह्या राऊंडला 36 सिंगल क्रोशे होतील. 1 इन्क्रीज केल्यामुळं 36 होतील. एक सिंगल क्रोशे करून नेक्स्ट याच्यामध्ये सेम स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशे करायचे. मी कंप्लीट करून घेते आता हा राऊंड. स्लिप स्टिच करून एक चेन घ्यायची. आता राऊंड 16 स्टार्ट होते आहे आणि आता 5 सिंगल क्रोशे करायचे आणि त्यानंतर नेक्स्ट याला इन्क्रीज करायचं. अगोदर आपण 2 सिंगल क्रोशे नंतर केलं. आता 5 सिंगल क्रोशे करायचे आणि नेक्स्ट याला इन्क्रीज करायचं. असे 42 सिंगल क्रोशे येतील ह्या राऊंडला कंप्लीट झाल्यावर. आणि 42 सिंगल क्रोशे आपल्याला 24 राऊंडपर्यंत सेम करायचे आहे. सतरा ते 24 राऊंडपर्यंत 42 सिंगल क्रोशे सेम याच्यात इन्क्रीज नाही, काही नाही, सेम करायचे आहे. हा राऊंड कंप्लीट झाल्यावर असं दिसतं. आणि 17 to 24 17 to 24 राऊंडपर्यंत सेम 42 सिंगल क्रोशे आपल्याला करायचे आहे प्रत्येक राऊंडला. मी आता प्रत्येक राऊंड करून नाही दाखवत, तयार झाल्यावरच पूर्ण झाल्यावरच दाखवते कसं दिसतं ते. प्रत्येक सिंगल क्रोशेवर 1 सिंगल क्रोशे असं आपल्याला 17 ते 24 राऊंडपर्यंत करायचं आहे. 17 to 24 राऊंडपर्यंत. प्रत्येक राऊंडला वर आकार वाढत जाणार आहे आता हा.
आता हे 24 राऊंड माझे कंप्लीट झालेले आहे. आता आपल्याला पुढे कंप्लीट झाले आहे आणि आता डोळे लावून घ्यायचे आहे. डोळे 19 ते 20 राऊंडच्या मध्ये लावायचे आहे. खालून आपण 19 आणि 20 राऊंड मोजायचे आणि त्या याच्यावर लावायचे आणि दोन्ही डोळ्याच्यामध्ये 5 स्टिचेसचं अंतर ठेवायचं. 5 नाही तर 6 स्टिचेसचं अंतर ठेवायचं. मी अगोदर छोटे लावून बघितले होते डोळे, पण हे मोठे छान दिसतात म्हणून मी मोठे लावले. आणि आता आयब्रोज दोऱ्याने डोळ्याच्या वरती आयब्रोज करून घ्यायचे. अगोदरच स्टिच करून सुईनं करून घ्यायचे आहे. प्रॉपर दिसायला पाहिजे असं थोडा जाड दोरा घेऊन आयब्रो करून घ्यायचे आहे डोळ्याच्या वरती आणि तिलक पण करून घ्यायचा लाल दोऱ्याने. आता